हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत विज्ञानाचा समाजावर प्रभाव, मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। आज आपल्या आजूबाजूला नजर टाकली की एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे विज्ञानाचा आपल्या जीवनावर झालेला अथांग परिणाम। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात विज्ञानाचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो। मला असं वाटतं की विज्ञान म्हणजे केवळ शाळेत शिकवलेले प्रयोग किंवा पुस्तकांमधील माहिती नाही, तर ते आपल्या समाजाला घडवणारं एक अदृश्य पण अतिशय शक्तिशाली बळ आहे। खरं तर मानवी संस्कृतीच्या अगदी सुरुवातीपासूनच विज्ञानाचा प्रभाव आहे। आदी मानवाने चाकाचा शोध लावला, अग्नीचा वापर करायला शिकला, हे सगळं विज्ञानाचंच तर यश होतं। हळूहळू याच्या शोधांमुळे मानवी वस्ती, शेती आणि पुढे जाऊन आजची आधुनिक शहरे उभी राहिली। पूर्वीच्या काळात ज्ञानाची निर्मिती आणि प्रसार खूप मंद गतीने होत असे, पण आज विज्ञानामुळे माहितीचा महासागर आपल्या बोटांवर उपलब्ध आहे। याचा आपल्या समाजावर किती मोठा परिणाम झाला आहे हे आपण सगळेच अनुभवत आहोत। सर्वात आधी मला जाणवणारा विज्ञानाचा प्रभाव म्हणजे शिक्षण आणि माहितीच्या प्रसारातील क्रांती। इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल लायब्ररीमुळे आजच्या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील माहिती काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचते। मला आठवतं, माझ्या वडिलांच्या काळात एखादी माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालयात जावं लागायचं, अनेक पुस्तकं चाळावी लागायची। पण आज एका क्लिकवर हजारो संदर्भ उपलब्ध आहेत। यामुळे शिक्षणाची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे। वेगवेगळ्या विषयांवर शिकण्याची, संशोधन करण्याची संधी सगळ्यांना मिळते आहे। याचा परिणाम असा झालाय की समाजात ज्ञानाची पातळी वाढली आहे आणि लोकांना अनेक गोष्टींबद्दल अधिक सजगता आली आहे। दुसरा महत्त्वाचा प्रभाव आरोग्य क्षेत्रात दिसतो। विज्ञानामुळे आज अनेक दुर्धर आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहेत। नवीन औषधं शोधली जात आहेत आणि रोगांचं निदान करणंही सोपं झालं आहे। पूर्वी साथीचे रोग आले की हजारो लोकांचे जीव जात असत, पण आज लसीकरणामुळे अनेक आजार नियंत्रणात आले आहेत। माझ्या घरातही माझ्या आजीला पूर्वी साध्या तापामुळे खूप त्रास व्हायचा, पण आता डॉक्टर्स अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लगेच निदान करतात आणि उपचार करतात। आयुर्मान वाढलं आहे, म्हणजे लोक जास्त वर्ष निरोगी आयुष्य जगू लागले आहेत। याचं श्रेय निश्चितपणे विज्ञानाला जातं। दळणवळण आणि संपर्क साधणे हे तर विज्ञानाचं प्रभावाचं उत्तम उदाहरण आहे। मोबाईल फोन, ईमेल, व्हिडिओ कॉल यामुळे जगात कुठेही बसलेल्या व्यक्तीशी आपण संवाद साधू शकतो। यामुळे फक्त माणसं एकमेकांच्या जवळ आली नाहीत, तर व्यापार, उद्योग आणि संस्कृतीची देवाणघेवाणही खूप वेगवान झाली आहे। कल्पना करा, 20 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर बिझनेस करणं किती कठीण होतं, पण आज एका ईमेल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत। यामुळे जागतिक पातळीवर एक गाव तयार झाल्यासारखं झालं आहे, जिथे प्रत्येक जण एकमेकांशी जोडला गेला आहे। अर्थात विज्ञानाचा प्रभाव केवळ सकारात्मकच असतो असं नाही, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात। तशाच विज्ञानाच्या प्रगतीलाही काही आव्हाने आहेत। पर्यावरणावर होणारे परिणाम हे एक मोठं आव्हान आहे। प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास हे सगळे औद्योगिकीकरणामुळे आणि तंत्रज्ञानाच्या बेफिकीर वापरामुळे झालेले परिणाम आहेत। अणुबॉम्बसारख्या विध्वंसक शस्त्रांमुळे मानवतेवर असलेलं संकटही विज्ञानाचंच एक गडद रूप आहे। मला वाटतं की विज्ञानाचा वापर कसा करायचा हे मानवाच्या हातात आहे आणि म्हणूनच आपण अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे। सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता,
आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि यंत्रमानव रोबोटिक्स यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाची चर्चा खूप आहे। या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडत आहे। उदाहरणार्थ गाड्या आता स्वतःहून चालवता येणार आहेत, रोबोट्स कारखान्यात काम करत आहेत, अगदी डॉक्टर्सना निदान करायलाही AI मदत करत आहे। या प्रगतीमुळे अनेक साधी कामं सोपी होतील, पण त्याचबरोबर बेरोजगारी आणि नैतिकतेचे प्रश्नही निर्माण होत आहेत। AI मानवी बुद्धिमत्तेची जागा घेईल का, यासारखे प्रश्न आजच्या तरुणाईच्या मनात आहे। यावर आपल्याला विचार करावा लागेल आणि विज्ञानाचा वापर मानवतेच्या भल्यासाठी कसा करता येईल हे ठरवावं लागेल। माझ्या दृष्टिकोनातून विज्ञानाने समाजाला पुढे नेण्याचं काम केलं आहे। विज्ञान आपल्याला केवळ भौतिक सुखसोयी देत नाही, तर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवरही परिणाम करतं। ते आपल्याला तर्कशुद्ध विचार करायला शिकवतं, अंधश्रद्धांपासून दूर राहायला मदत करतं आणि प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधायला प्रवृत्त करतं। समाजातील अनेक गैरसमज आणि रूढी परंपरा विज्ञानाच्या प्रगतीमुळेच दूर झाल्या आहेत। शेवटी विज्ञानाचा समाजावरचा प्रभाव हा अटळ आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की आपण विज्ञानाकडे केवळ एका विषयापुरतं मर्यादित न पाहता ते आपल्या आयुष्याचा आणि समाजाच्या प्रगतीचा अविभाज्य भाग आहे हे समजून घेतलं पाहिजे। विज्ञानाच्या चांगल्या बाजूचा स्वीकार करून आणि त्याच्या नकारात्मक परिणामांवर नियंत्रण मिळवून आपण एक चांगला आणि प्रगत समाज निर्माण करू शकतो। भविष्यात विज्ञान आणखी कोणत्या उंचीवर पोहोचेल आणि त्याचा आपल्या समाजावर कसा प्रभाव पडेल हे पाहणं खरोखरच उत्सुकतेचं आहे। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।